नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनला आणि आता आपण जाणार आहे आपण किल्ले विसापूर पाहण्यासाठी आणि आपण इथे बघत आहे मळवली ह्या आपण स्टेशनवर येऊन उतरलो आहे। जर तुम्ही मुंबईतून जरी आला तरी तुम्हाला लोणावळा इथे थांबावं लागेल आणि तिथून तुम्हाला मळवलीत यावे लागेल। आणि आता आपण बघत आहे की गावातून आम्ही वाट काढत असे पुढे निघालो आहे। खूप आणि बघतोय तर काय डोंगरावरून आम्हाला मधून जायचं होतं, कारण की तिथून आम्हाला जवळ पडणार होतं, म्हणून आम्ही डोंगरामधून जात होतो। आणि डोंगरामधून खाली बघितलं दृश्य तर खूप सुंदर दिसत होतं। खरं सांगू, तुम्ही कधी जरी आला ना तर डोंगरामधनं असे मधनं वाटा आहेत ना ट्रॅकचे, ते तुम्ही काढा, कारण की तिथून तुम्हाला जाण्यासाठी खूप भारी वाटेल। आणि कसं आहे, काही तर वेगळं पाहिजे। तुम्ही सरळ जाणारच आहे हे तर विषयच नाही, पण तुम्ही जर असं डोंगरातून गेला तर तुम्हाला एक नवीन फील हे येत असतं। आणि तिथून आपणाला इथे मार्क केलेले आहे की तुम्ही ह्या साईडला गेला तर तुम्हाला इथे किल्ले भेटू शकतील, असं हे सर्व। आणि आता आपण इथून पुढं जायचं आहे आणि पुढे चालत असताना मी जरा एक फोटो काढले 1-2 इथे आणि पुढे पुन्हा चालत निघालो। आणि खरं सांगतो, ही वाट बघा तुम्ही कशा आहे, मधून चालतोय ते। खरं म्हण अशा वाटेतून सर्व आम्ही आलोय, पण असे सर्व होते असे नाही। काही असं की आम्हाला वर पण चढता येत नव्हतं, काही ठिकाणी असं होतं, कारण की खूप आम्हाला खालून वर यायला कमीत कमी मला वाटते 1.5 ते 2 तास गेले, इतक्या वर यायचं होतं। खूप मधून काही वेळा आम्ही वाट चुकलो सुद्धा। आणि असेच आम्ही वर जात होतो आणि वर जाताना तुम्ही बघताय की कसं वाट आहे। हे म्हणजे ॲक्च्युली पाण्याची वाट आहे, इथं पाणी वरून येतं, पण इथे सर्वजण इथून चालत जात असल्यामुळे ही चांगली वाट झालेली आहे। आणि इथे बघत आहे आपण, इथे सर्व म्हणजे इथनं इतका व्ह्यू चांगला दिसत होता ना खालचा, असा साईडचा, इथून किल्ले विसापूर दिसत होता वरचं आम्हाला, म्हणजे खूपच जवळ आता आम्ही आलो आहे असं आम्हाला फील यायला लागलं। इथून जरा आधार भेटला, कारण की खालून आम्ही इतकं चाललो होतो, खूप दमलो होतो। आणि काय सांगू तुम्हाला, आता ते पुन्हा इथे आम्हाला ना पुढे गेल्यावर टपरी भेटली, अतिशय म्हणजे तिथे आम्ही मस्त थंड पाणी पिलो आणि त्या टपरीतून आम्ही हे पण घेतलं, सरबत पण घेतला आणि सरबत पिऊन आम्ही पुढे पुन्हा आम्हाला इथून वर चढायचं होतं आणि ह्यासाठी आम्ही पुन्हा गेलो। आणि इथे आपणाला पुढं वर गेल्यानंतर आपणाला गुफा दिसत आहे। गुफेमध्ये 2 रूम आहेत, त्यात म्हणजे एक आपणाला 30 ते 40 माणसं बसतील एवढी बैठक व्यवस्था होऊ शकते आणि दुसरीकडे आपलं आखाडा आहे। आणि आपण प्रवेशद्वारावरच गुफेच्या आपणाला मारुतीचे मंदिर व त्यांची कोरीव दगडावर दिसत आहे। तर आपण इथून पुढे गेल्यावर आपणाला तुम्हाला गुहेचंही तुम्हाला हे दृश्य दाखवतो। अतिशय गुहेत आत एवढं आम्ही आत जाऊन बघितलं ना, बघा किती मोठे आतनं सर्व असं पोखरून केलेलं आहे, इतकं भारी। त्यावेळी अतिशय बघताना भारी वाटत होतं। आणि इथे आपण आखाडा बघत आहे, इथे आखाडा होता, मस्त आहे आखाडा ही सर्व लोकेशन। आणि इथून बाहेर आल्यावर आपणाला प्रवेशद्वारावर मारुतीची कलाकृती दिसत आहे, हे पाहत आहे आपण। आणि आपण आता इथून पायऱ्या चढत आपणाला पुढेही जायचं आहे। इथून आपणाला साधं सोपं चढण्यासाठी आहे आणि असं वर गेल्यावर आपणाला इतकं दिसत आहे असं। आणि इथे आपणाला वर दिसते ना, पब्लिक खूप आली होती बघण्यासाठी। आणि अतिशय तुम्हाला सांगतो, खूप प्रसन्न झालं की आम्ही किल्ले बघण्यासाठी आलो आहे आणि मी तर पहिल्यांदाच आलो होतो। अतिशय माझा हा पहिल्यांदा माझ्या लाईफमधला किल्ला बघण्यासाठी आलेलो म्हटला तरी सुद्धा चालेल। आणि वरून हे बघा किती वर आम्ही आलो होतो। आणि खरं सांगू, आम्ही सर्व डोंगरातून खालनं असं पूर्ण चढत आलो आणि इथे आपणाला तोफ दिसत आहे, बघा त्यावेळीची ही तोफ खरंच। आणि इथे आपण बघत आहे एक छोटी तोफ आहे आणि अतिशय खरंच बघा ना, किती म्हणजे काळापासून ही तोफ आहे अशी, त्यावेळी लोकांनी कसं केलं। आणि इथे आपणाला पाण्याचे तळे सुद्धा दिसत आहेत, खूप म्हणजे 2-3 पाण्याचे तळे आहेत असे मोठे। आणि इथे पाणी अजून सुद्धा साठलेलं आहे, बघा खूप पाणी साठलेले आहे असे भरपूर प्रमाणात। 3-4 तळे पाहून आम्ही असंच पुढं अजून बघण्यासाठी गेलो। आणि हा दृश्य बघा पूर्ण लांबून कसे दिसत आहे आपणाला। आणि हे
आपण एवढं म्हणजे हे किल्ला वर बघायला गेले ना, असं म्हणजे मस्त असे साईटून हे त्यावेळी कसं हे बनवलं असेल. आम्ही एवढ्या वर याचं म्हणलं तर आमचे एवढे घाम बिम गेले बाबा, काय सांगू, आम्ही थकून गेलो असं. त्यावेळीचे मावळे कसे वर आले असतील, कसं सर्व केलं असेल हे बघा तुम्ही सर्व. अतिशय खरं सांगू का, आपला इतिहास हा आपण बघण्यासाठी किल्ल्यांना आपण गेलं पाहिजे. अतिशय मी पहिल्यांदा गेलो, पण मला आता बाकीचे सर्व किल्ले फिरायचे आहेत आणि मला सर्व बघायचे आहेत बारकाईने. आणि खरंच आपला इतिहास आपण जाणून घ्यावा पूर्णपणे, हे मलाही वाटतं आणि मी पूर्णपणे जाणून घेणार. अजून तुम्हाला मी पुढं पण खूप किल्ल्यांचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला पाठवेन माझ्या यूट्यूब चॅनेलवर. ती तुम्ही सबस्क्राईब कराय विसरू नका, कारण की माझ्यासंग तुम्हीसुद्धा किल्ला फिरू शकता. आणि हे बघत आहे आपण असं किल्ल्याच्या साईडनं हे कसं केलं आहे. अतिशय बघा ना, इथून दिसताना हे वरून व्ह्यू कसा दिसतोय ह्याच्या. आणि हे एवढे मोठी दगडं, एवढे मोठे सर्व बांधकाम कसं बांधलं असेल, कसं केलं असेल त्या काळी, म्हणजे बघा. आणि इथून आपणाला एक म्हणजे आपणाला लोह किल्ला सुद्धा दिसतो वरून. ही यातली खासियत आहे. आणि हे 2 जाती आहेत इथे आपण बघत आहे की 2 जातीसुद्धा दिसत आहेत. हे मोठं जातं आहे आणि त्याच्या बाजूला छोटं आहे. आणि अतिशय त्यावेळी कसं होतं बघून घ्या. आणि हे तसेच्या तसं आहे अजूनपर्यंत. खरंच त्यावेळी खूप मावळ्यांनी खूप कष्ट केले होते. आणि हो का, इथे एक जात आहे. असे 2 जाती पाहून हे बघा आम्ही पुढे बघण्यासाठी गेलो. आणि माझा कसा व्हिडिओ वाटला हे तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद आणि मला सबस्क्राईब करा.